नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायक्लिक टेस्ट 30 मार्काची जी दिली होती त्याची उत्तरपत्रिका पाहतो. राईट स्टुडंट्स, मॉडेल आन्सर पेपर. मॉडेल आन्सर पेपर ऑफ सायक्लिक टेस्ट इज देअर इन फ्रंट ऑफ यू. अगोदर मी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचून दाखवेन आणि त्यासाठी योग्य असे अपेक्षित उत्तर काय असावे हे मी तुम्हाला सांगेन. म्हणजेच मॉडेल आन्सर कसा असावा ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही लिहिलेल्या उत्तरांना मी सांगितलेल्या उत्तरांबरोबर व्हेरीफाय करून बघा, तपासून बघा आणि तुमच्या उत्तरांमध्ये इम्प्रूव्हमेंट करा. बघूया आता आपण प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका जी होती त्यात क्वेश्चन नंबर 1 सेक्शन ए मध्ये आला होता. क्वेश्चन नंबर 1 तो प्रश्न होता, खाली दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 250 शब्दांचा मराठीत संक्षिप्त निबंध लिहा. म्हणजेच निबंध लेखनावर आधारित हा प्रश्न होता. यासाठी गुण होते 10 गुण. 10 गुणांसाठी इथे तुम्हाला 4 वेगवेगळे निबंध दिले होते आणि त्यापैकी कोणत्याही एका निबंधावर तुम्हाला लेखन करायचं होतं. तर पहिला विषय होता रंग नसते तर. रंग नसते तर हा जो निबंध आहे, या निबंधाला लिहिण्यासाठी किंवा या निबंधाचं लेखन करण्यासाठी कंटेंट काय असावा, निबंध कसा असावा हे आता आपण पाहणार आहोत. तर वळूया आपण मॉडेल आन्सर कडे. मॉडेल आन्सर मध्ये पहिला आपण जो निबंध बघणार आहोत तो निबंध म्हणजेच रंग नसते तर. यस, तुमच्या समोरच आहे हा निबंध. चला, तर मी निबंध कसा असावा हे मी सांगतोय. तुम्ही लक्ष द्या आणि यातील मुद्दे तुमच्या निबंधामध्ये आहेत की नाही ते तपासून पहा. रंग नसते तर इट मीन्स अगर कलर्स नहीं होते तो. राइट. निबंधाची सुरुवात, आजच परीक्षा संपली आणि लगेच अभ्यासाला पुन्हा बसण्याचाही कंटाळा आला होता. सहज म्हणून दूरदर्शनवर काही सिनेमा लागतो का ते मी बघत होते. जर इथे मुलगा निबंध लिहित असेल तर मी ते बघत होतो. इथे मुलगी निबंध लिहिते अशा अपेक्षेने ही उत्तरपत्रिका लिहिली आहे, म्हणून इथे क्रियापद आलंय मी बघत होते. या गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. आजच परीक्षा संपली, अभ्यासाला पुन्हा बसायचा कंटाळा होता, कारण परीक्षेसाठी खूप तयारी केली होती, अभ्यास जोमाने केला होता, म्हणून सहज दूरदर्शनवर सिनेमा लागतो का ते बघत होते. कुठला पिक्चर लागतो का याचीच मी वाट बघत होते, चॅनल्स चेंज करत होते. एक खूप जुना सिनेमा लागला होता. एक सिनेमा माझ्या समोरच्या चॅनलवर दिसला, तो म्हणजेच एक जुना सिनेमा. सिनेमाची गोष्ट चांगली होती, पण सिनेमा मात्र ब्लॅक अँड व्हाईट होता. स्टोरी खूप चांगली होती, इंटरेस्टिंग होती, फक्त सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट होता. येस, जुन्या काळात शूट झालेला, पिक्चराइज झालेला हा सिनेमा असल्यामुळे तो ब्लॅक अँड व्हाईट दिसत होता. खिडकीत जाऊन उभी राहिले. ही मुलगी लिहिते बरं का निबंध, म्हणून इथे क्रियापद किंवा वाक्यरचना स्त्रीलिंगी कर्त्याप्रमाणे आलेली आहे. खिडकीत जाऊन उभी राहिली. सोसायटीत छोटी छोटी मुले छानपैकी खेळत होती, आनंदाने नाचत होती, रंगांचा खेळ खेळत होती. एकावर राज्य होते, त्याला मुले विचारत होती कोणता रंग हवा. हा एक लहान मुलांचा खेळ आहे. तो खेळ खाली मुलं खेळत होते आणि हे मी माझ्या खिडकीतून, घराच्या खिडकीतून सर्व काही पाहत होते. रंग कोणता हवा असा एक सर्व मुलांनी त्या एका मुलाला विचारलं. त्या मुलाने रंगाचे नाव सांगताच सगळेजण तो विशिष्ट रंग शोधत पळाले. हा खेळ असा आहे जिथे सर्व मुलं विचारतात कोणता रंग हवा, ज्याच्यावर राज्य आहे ना तो एक रंग सांगतो आणि मग सर्व मुलं तो रंग शोधत शोधत इथे तिथे पळतात आणि त्या रंगाला जाऊन हात लावतात. तेच घडलंय. सगळेजण तो विशिष्ट रंग शोधत पळाली. रंगामुळे त्या चिमुरड्यांच्या खेळात
जणू रंगच भरला होता. ते पाहताना माझ्या समोर एक प्रश्न उभा राहिला. आपल्या निबंधाचं टायटल, शीर्षक म्हणजेच रंग नसते तर. इथे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ही एक कथा निर्माण करून आपल्या विषयाला एक सुंदर सुरुवात करून दिली. मग इथून माझ्या मनात आलेली ही कल्पना मी फुलवत गेलो. रंग नसते तर यावर मग मी विचार करू लागले. कोणता विचार, कसा विचार, तो आपल्याला दुसऱ्या परिच्छेदातून मांडायचा. तर वळूया आपण नेक्स्ट पॅराग्राफकडे. आता रंग नसते तर ही कल्पना माझ्या मनात येताच किंवा हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होताच वेगवेगळे विचार माझ्या मनात येऊ लागले. खरंच, जर रंग नसते तर निसर्गातील रंगांची उधळण आपल्याला पाहायलाच मिळाली नसती. सूर्योदय व सूर्यास्तामधील फरक आपल्याला जाणवलाच नसता. दोन्ही रंग सेमच वाटले असते, सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे. कधी रात्र झाली आणि कधी सूर्य उगवला हे कळलेच नसते. कारण ब्लॅक अँड व्हाईट जग, फक्त पांढरा आणि काळा रंग, अंधाराचा काळा रंग आणि उजेडाचा पांढरा रंग. यात कळलंच नसतं कधी रात्र झाली आणि कधी सूर्य उगवला. तिसरा परिच्छेद, एखाद्या घराला जर रंग दिलाच नाही तर त्याचे सौंदर्य निघून जाते. त्याचप्रमाणे जर आपलं आयुष्यातून रंग निघून गेले ना तर सगळे सौंदर्यच निघून जाईल. किती सुंदर वाक्य लिहिलं इथे. एक घर जर रंगाविना असेल, विदाउट कलर्स, जर एक घर असेल तर त्या घराचं सौंदर्य निघून जातं. तसंच अगदी आपल्या आयुष्याचं आहे. आपल्या आयुष्यातून रंग निघून गेले तर खरंच सौंदर्यच आपल्या आयुष्यातून निघून जाईल. झाडामधला, फुलांमधला फरक आपल्याला रंगांमुळे कळतो. आणि जर हे रंग नसते तर सगळ्या झाडांचा आणि फुलांचा एकच रंग असता. त्यांच्या आकारावरून ती झाडे ओळखावी लागतील. समारंभाला जायला आणि रंगीबेरंगी आपण कपडे घालतो. जर रंगच नसते तर फक्त दोनच रंगाचे कपडे आपण घातले असते, पांढरा आणि काळा. जर रंगच नसते तर सगळे कपडे सारखेच दिसले असते. त्या कपड्याच्या पोतावरून कपड्यातील फरक समजून घ्यावा लागेल. कपड्याचा पोत म्हणजेच त्या कपड्याची क्वालिटी. सिल्कचा कपडा आहे, कॉटनचा कपडा आहे, बस या या हात लावून जाणीव करणाऱ्या गोष्टीवरूनच आपल्याला कपडा कळेल. पण रंगच नाहीयेत, मग काय करायचं? असं रंग नसताना आपलं जीवन कसं होईल याविषयी लिहिलेला हा निबंध आहे. म्हणून भविष्य काळात प्रत्येक वाक्य वापरलंय. असं दिसलं असतं, असं घ्यावं लागेल, असे आपण कपडे घातले असते, हे सर्व तिथे लिहिलंय. आपण तर वेगवेगळे पदार्थही खातो. प्रत्येक पदार्थाचा रंगही वेगवेगळा, तेवढाच आकर्षित करणारा. जलेबीचा केशरी रंग बघूनच आपल्याला जलेबी खावीशी वाटते. ही जी जिलेबी आहे ना, ही गोड तर असतेच, पण तिचा रंग त्याहून जास्त आकर्षित करणारा असतो. म्हणून इथे सांगितलंय ही जिलेबी त्याला बघूनच खावीशी वाटते. त्याचप्रमाणे पांढऱ्या शुभ्र भातावर जेव्हा आई पिवळे धम्मक असे वरण घालते ना तेव्हा ते बघूनच आपल्याला प्रसन्न वाटते. व्हाइट कलर का राइस और उसके ऊपर आया हुआ येलो कलर का तड़का वाला दाल, आहा, उससे तो ऐसा लगता है हमें अभी पेट भर के दाल राइस ही खाना है. अशाच या रंगांमुळे आपल्या मनाला तृप्ती मिळते. ऐसे ही कलर्स अपने मन को सॅटिस्फाय करते. आपल्या मनाला तृप्ती मिळते. पशु पक्ष्यांच्या रंगांवरूनच आपल्याला त्यांच्या सौंदर्याचा भास होतो. हे पशु म्हणजेच एनिमल्स, पक्षी म्हणजेच बर्ड्स. इन बर्ड्स एंड एनिमल्स, इनके अलग अलग वैरायटीज ऑफ कलर से ही हमें उनकी रियल ब्यूटी समझ में आती, त्या सौंदर्याचा भास होतो. रंगच नसतील तर आपल्याला पशु पक्ष्यांचा फरक त्यांच्या आकारावरून कळू शकेल. अगर कलर्स ही नहीं रहे तो इन बर्ड्स में डिफरेंस, एनिमल्स में डिफरेंस उनके सिर्फ और सिर्फ शेप से पता चलेगा, कलर से नहीं. बिकॉज कलर्स ही नहीं हुए
तो ये प्रॉब्लेम हो सकता है। निळ्या रंगाचा मोर, हिरवा पोपट, पांढरे बदक, काळी कोकिळा हे आपण म्हणूच शकणार नाही. हमने हर एक बर्ड, हर एक एनिमल को कलर से आइडेंटिटी दी है, बट अगर ये कलर्स ही नहीं रहे, हे रंगच राहिले नाहीत, तर मात्र निळा मोर, हिरवा पोपट, पांढरे बदक, काळी कोकिळा असं आपण म्हणूच शकणार नाही. बागेत गेल्यावर आपण प्रत्येक फुलाचा फरक आपण त्यांच्या रंगावरून ओळखू शकतो, पण एखाद्या फुलपाखराला पाहिल्यावर आपली नजर त्याच्या रंगीत पंखावर खिळून राहते. ते फुलपाखरू वेगवेगळ्या रंगांनी भरलेले असतात त्यांचे पंख. या पंखांना पाहिलं तर आपली नजर तिथेच स्टेअर करत राहते. हिरवळीचा, हिरव्यागार झाडांचा रंग मनाला सुखावतो. ये ग्रीनरी, ये अलग अलग फ्लावर्स, ये बड़े बड़े पेड़, उनका वो फ्रेशनेस हमें बहुत पीसफुल एटमॉस्फेयर देता है, शांतता वाटते. आकाशाचा निळा रंग मनाला तजेला देतो, तसाच हा आकाशाचा रंग आपल्या मनात उत्साह निर्माण करतो, तजेला देतो, फ्रेशनेस देतो. प्रेमाचा गुलाबी रंग प्रेम देतो, आणि रंगच नसतील तर जेथे पाहावे तेथे सारे सारखेच वाटेल, सारे जगच नीरस वाटेल. तोच तोपणा येईल. कंटिन्यूएशन, वही सारी चीजें ब्लैक एंड व्हाइट, वैसी ही विदाउट कलर ऐसी चीजें दिखने लगेगी. कंटाळवाणे जीवन जगावे लागेल, बोरिंग हो जाएगा लाइफ विदाउट कलर्स. अशा प्रकारे रंग हे महत्वाची भूमिका आपल्या जीवनात बजावित असतात. ऐसे ही ये कलर्स हमारे लाइफ में बहुत इम्पॉर्टंट रोल प्ले करते हैं. रंग हे जीवनात अतिशय महत्वाचे आहे. जीवन गाणे आनंदाने गाण्यासाठी रंग आपल्या जीवनात हवेतच हवेत. असा हा सुंदर निबंध इथे समाप्त झाला. याहून वेगवेगळ्या सुंदर कल्पना तुम्ही तुमच्या निबंधात मांडू शकता. असा हा निबंध जर असेल तर तुम्हाला विदाउट स्पेलिंग एरर परफेक्ट क्रिएटिव्ह आयडियाज असतील तर 10 मार्क मिळतात. जास्तीत जास्त 8 ते 9 मार्क दिले जातात, कारण शब्द चुका तर निघतातच आणि कॉन्सेप्ट आणखी क्रिएटिव्ह पेपर करेक्टरला एक्सपेक्ट केलेला असतो म्हणून. आणि महत्वाची गोष्ट, या निबंधाची लेंथ ही 2 पान ते 2.5 पान एवढी असावी, म्हणजेच मोर देन 60 लाईन्स. जनरली एका ओळीमध्ये 5 शब्द आपण ऍव्हरेज काउंट करतो. निबंधाच्या प्रश्नाप्रमाणे 250 शब्द अपेक्षित आहेत, म्हणजेच तुम्हाला 50 ते 60 ओळींचा निबंध लिहायचा आहे. आलं लक्षात? चला तर वळूया आपण दुसऱ्या निबंधाकडे. तर दुसरा आपला निबंध आहे गर्दीचा भस्मासूर. मानवापासून यंत्रापर्यंत कोणतेही क्षेत्र गर्दीमुक्त नाही. रोजच्या जीवनात नोकरी, व्यवसाय, सर्व क्षेत्रात हाच अनुभव येतोय. जीव घेण्या गर्दीचा तुमचा काही अनुभव आहे का? काही समस्या आहेत का? तर आपले अनुभव, आपल्या समस्या येथे मांडा. इथे आहे ना, हा जो निबंध आहे याचं उत्तर मी पूर्ण निबंधात न देता तुम्हाला काही मुद्दे देणार आहे, आणि या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमचा स्वतःचा निबंध डेव्हलप करू शकता. पण लिहिलेल्या उत्तरामध्ये, तुम्ही लिहिलेल्या उत्तरामध्ये हे मुद्दे असणं आवश्यक आहे, तरच आपला निबंध कल्पकतेने परिपूर्ण असं आपण समजू शकतो. गर्दीचा भस्मासूर, इट मीन्स क्राउड है क्राउड और इस क्राउड का एक राक्षस. भस्मासूर म्हणजेच डेव्हिल. मानवापासून यंत्रापर्यंत कोणतेही क्षेत्र गर्दीमुक्त नाही. इंसान हो या मैकेनिज्म, मशीनरीज, सब जगह पे क्राउड ही क्राउड. यस, इस क्राउड से आपको कोई तकलीफ होती है क्या, तो वो आपको शेअर करना, हे आपल्याला इथे मांडायचं आहे. तर पाहूया आपण उत्तर पत्रिका. मॉडेल आन्सर मध्ये दिलेल्या यावरचं उत्तर असं आहे की
मी ज्याप्रमाणे म्हणालो आपण मुद्दे पाहणार आहोत, तर मी मुद्दा एक एक व्यवस्थित वाचत जातो. त्यावर काही तुमचे क्रिएटिव्ह आयडियाज आपण ऍड करू शकतो आणि निबंध तयार करू शकतो. तर यासाठी आवश्यक मुद्दा पहिला, गर्दी गर्दी आणि गर्दी. कोठेही जा, जिथे पाहाल तेथे गर्दी. जसं लिहिलंच आहे, गर्दी गर्दी आणि गर्दी. कुठेही जा, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही जा, जिथे पाहू तिथे तुम्हाला गर्दीच गर्दी दिसेल. माणसे, वाहने, रेल्वे, बस, चित्रपटगृहे, सिनेमा हॉल, दुकाने, शॉप, बाजार, शॉपिंग मार्केट, शाळा, स्कूल्स, महाविद्यालय, कॉलेजेस. जीवनाचे कोणतेच असे क्षेत्र नाही जेथे आज गर्दी नाही. जीवनाचे कोणतेच क्षेत्र आज गर्दीमुक्त राहिलेले नाही. यंत्रापासून ते मानवापर्यंत गर्दीच गर्दी झालेली दिसते. मग कुठली मशीन असो किंवा मानव असो, सर्व ठिकाणी गर्दीच गर्दी तुम्हाला जाणवेल. अशी ही गर्दी कुठे कुठे दिसते याबद्दल तुम्हाला सविस्तर पहिला पॅराग्राफ, पहिला परिच्छेद लिहायचा आहे. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही पहिलाच परिच्छेद खूप सुंदर आणि क्रिएटिव्ह कल्पकतेने लिहू शकता. वळूया आपण दुसऱ्या परिच्छेदाकडे. त्यात अपेक्षित मुद्दे. जीव घेण्या गर्दीचे प्रमुख कारण म्हणजेच वाढती लोकसंख्या. येस, रेझिंग पॉप्युलेशन, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. वाढती लोकसंख्या, मानवी अमर्याद गरजा. द सेकंड प्रॉब्लेम इज ह्युमन रिक्वायरमेंट, नीड्स, अनलिमिटेड नीड्स, नॉट ओनली नीड्स, अनलिमिटेड नीड्स, मानवी अमर्याद गरजा. तिसरा मुद्दा, साधनांचा तुटवडा. माणसाच्या गरजा वाढत आहेत, नीड्स बढ़ रहे, पण अवेलेबल रिसोर्सेस, साधन मीन्स रिसोर्सेस, उतने नहीं है. जेवढ्या माणसांच्या गरजा आहेत तेवढी साधनं उपलब्ध नाही आहेत. त्यांचा तुटवडा, कमतरता जाणवते. लैकिंग ऑफ रिसोर्सेस, इसीलिए इम्बैलेंस हो रहा है सब कुछ, असमतोल होत आहे. माणसांच्या गरजा वाढत आहेत पण उपलब्ध साधनं कमी असल्यामुळे असमतोल निर्माण झालाय. बेकारी आली आहे, माणसाला जॉब नाहीये, काम नसल्यामुळे माणसं इथे तिथे भटकतात. त्यांना योग्य तो जॉब नसल्यामुळे पैसा मिळवता येत नाही, आपल्या कुटुंबाला सांभाळता येत नाही. आणि अशाच या प्रॉब्लेम्समुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचं, त्यांचं स्वतःचं आरोग्य बिघडत चाललंय, अनारोग्य. आणि माणसाच्या अनारोग्यासाठी आणखी एक महत्वाचं कारण म्हणजेच वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारं प्रदूषण. यस, बढ़ते हुए पॉप्युलेशन के साथ बढ़ता हुआ पॉल्यूशन. आणि यातूनच हळूहळू निर्माण होते ती म्हणजेच गुन्हेगारी. माणसाला जॉब नाही मिळत, तो इथे तिथे भटकत राहतो, त्याला सर्व्हाइव्ह करायचंय. यासाठी मग त्याची पावलं गुन्ह्याच्या जगताकडे वळतात. मग तो चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो आणि चुकीचा मार्ग म्हणजेच गुन्हा. यावर तुम्हाला दुसरा परिच्छेद रंगवून लिहायचा आहे. वळूया आपण तिसऱ्या परिच्छेदाकडे. गर्दी येताना एकटी दुकटी येत नाही, तिच्या बरोबर नकोशा गोष्टी येतात. नकोशा मीन्स यस, अनवॉन्टेड. गर्दी मतलब क्राउड. क्राउड अकेले नहीं आता, क्राउड के साथ आता है बहुत सा मुश्किलों से भरा हुआ एक पैकेज. गर्दी बरोबर अनेक नकोशा गोष्टी येतात. नकोशा मीन्स अनवॉन्टेड गोष्टी येतात. सर्वसामान्य माणूस जे एकटा करणार नाही तेही गर्दी करत असते. सर्वसामान्य माणसाला जे एकट्याला करता येत नाही ना तेही गर्दी करते. रौद्र रूप धारण करणारी ही गर्दी, भयानक असं रूप धारण करणारी ही गर्दी, शांतता हरवलेली ही गर्दी, ज्या गर्दीमध्ये एकट्या माणसाला मिळणारी शांतता अनुभवता येत नाही,
त्याच्या जीवनातून शांतता हरवलेली आहे, विवेक, पीसफुल प्लेझंट ऍटमॉस्फिअर संपलेलं आहे. विद्रोह करणारी, विद्रोह करणारी म्हणजेच येस, सर्वनाश करणारी अशी ही गर्दी, गुन्हेगारी फोफावणारी ही गर्दी. मी ज्याप्रमाणे म्हणालो त्याप्रमाणे या गर्दीमुळे, या पॉप्युलेशनमुळे, लॅक ऑफ जॉब्स यामुळे, बेकारीमुळे गुन्हेगारी वाढतीये. भक्तीच्या ओढीने वाढणाऱ्या गर्दीत तर वेगळीच संकट. ही झाली गर्दी, शहरातील गर्दी ज्याबद्दल आता आपण बोलत होतो. पण गावागावात ठिकठिकाणी प्रसिद्ध अशा देवळांमध्ये, त्या देवळांच्या परिसरामध्ये, त्या देवळाच्या इतरत्र असलेल्या गावांमध्ये जी गर्दी होते ती रौद्र रूप धारण करणारी गर्दी वेगळीच. भक्तीच्या ओढीने वाढणाऱ्या गर्दीत अस्वच्छता असते. लोक भक्तीच्या करणारे लाखो करोडो लोक एका ठिकाणी येतात, पण तिथे स्वच्छतेची जबाबदारी कोणी घेत नाही. आणि या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरते, साथीचे रोग पसरतात. ते लाखो करोडो लोक एका ठिकाणी भक्तीसाठी एकत्र होत येतात, काही दिवसांनी निघूनही जातात, पण तिथे राहणाऱ्या गावकऱ्यांची गैरसोय होते. तिथे राहणाऱ्या गावकऱ्यांची गैरसोय आणि त्यासोबत तिथे पर्यावरण, तिथलं वातावरण, तिथल्या लोकांची जीवनशैली पुढचे अनेक महिने बदलून जाते. पर्यावरणाचा समतोल बिघडून जातो. प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, कचऱ्यांचे डोंगर साचतात या भक्तीमुळे होणाऱ्या गर्दीत. आणि यामुळे अनारोग्याचे थैमान घातले जाते. या विळख्यात मानवजात सापडते. या सर्वच विळख्यात आपण सर्वच सापडतो आणि माणसाचे जीवन असह्य होते, अनबेरेबल जीवन होते. अशा या पद्धतीने आपण याच लास्ट पार्टला आणखी क्रिएटिव्ह बनवू शकतो, आपल्या सुंदर कल्पनांची भर टाकून. तर हे होते मुद्दे आपण दुसऱ्या निबंधासाठी पाहिलेले. वळूया आपण तिसऱ्या निबंधाकडे. तिसऱ्या निबंधासाठी विचारलेला प्रश्न असा आहे: आजच्या वैज्ञानिक युगात इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे वाचन मंदावले आहे, ग्रंथालये ओस पडू लागली आहे. लोक हो, ग्रंथालय आपणास बोलवित आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचाही वाचनालयात शिरकाव व्हायला हवा. यावर आपले मत मांडा. येस, द रियल प्रॉब्लेम इज, वैज्ञानिक युग म्हणजे सायंटिफिक वर्ल्ड और इस साइंटिफिक और इलेक्ट्रॉनिक दुनिया में, या जगात या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे माणसाचं वाचन हळूहळू कमी झालंय, वाचन मंदावलंय. ग्रंथालय ओस पडू लागली आहेत. ग्रंथालय म्हणजेच वाचनालय. ओस पडणे, रिकामी होणे. ग्रंथालयात कोणी जातच नाही. घर बसल्या सर्वांना ऑनलाईन सगळ्या बाबतीत माहिती मिळते. वेगवेगळी पुस्तकं वाचायला ऑनलाईन मिळत आहेत, मग कोणी ग्रंथालयात जातच नाही. हीच ग्रंथालय आपणास साथ घालीत आहेत, आपणास बोलवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचाही वाचनालयात शिरकाव व्हायला हवा. अशा या वाचनालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान यायला हवं. मॉडर्न टेक्नोलॉजी उस लाइब्रेरी में अवेलेबल होनी चाहिए, तो लोग लाइब्रेरी की तरफ भी अट्रैक्ट हो सकते हैं. यावर आपले मत मांडा. यस, यावर आपलं मत मांडायचं. तर निबंध काय असावा आणि यासाठी अपेक्षित उत्तर कसं असावं हे आपण पाहणार आहोत मुद्द्यांच्या मदतीने. जसा मी दुसरा निबंध तुम्हाला मुद्द्यांच्या मदतीने स्पष्ट केला, त्याप्रमाणे आपण तिसरा निबंधही मुद्द्यांच्या मदतीने समजून घेऊया. ठराविक मुद्दे मी सांगतोय, ह्या मुद्द्यांचा समावेश आपल्या उत्तरात असावा, तर आपलं उत्तर आणखी कल्पकतेने सजलेलं दिसेल आणि निबंध परिपूर्ण वाटेल. तर वळूया आपण मुद्द्यांकडे. तिसऱ्या निबंधासाठी आवश्यक मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा आहे: मानवी जीवनात ग्रंथांना महत्वाचे स्थान आहे. तुमचं माझं जीवन जे सरळ मार्गाने चाललंय ना, हे सर्व ग्रंथांचीच देण आहे. मानवी जीवन कसे असावे, कसं मानवाने जीवन जगावं, हे ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही आपण आयुष्य जगतोय. म्हणून पहिलीच ओळ आहे: मानवी जीवनात, तुमच्या माझ्या जीवनात ग्रंथांना महत्वाचे स्थान आहे. माणसाचे वर्तमानकालीन जीवन
हे भूतकाळ व भविष्यकाळ यांच्याशी जोडलेले असते. आज आपण काय करतोय हे भूतकाळात आपण काय केलं होतं याच्याशी जोडलेलं आहे. आज आपण काय करतोय याचं फळ आपल्याला भविष्य काळात मिळणार आहे. म्हणजेच आपला वर्तमान भूतकाळ आणि भविष्याशी जोडलेला आहे. भूतकाळात डोकावायला व भविष्याची स्वप्ने रंगवायला आपल्याला ग्रंथ शिकवतो. असाच हा भूतकाळ आपल्या अनुभवांची शिदोरी असते, तर आपला भविष्यकाळ म्हणजेच आपल्या ध्येयांचं, आपल्या स्वप्नांचं एक सुंदर जग असतं. ग्रंथ याच गोष्टी फुलवतात. ग्रंथ धरणासारखे असतील तर मागील ज्ञान त्यात साठवलेले असते. ग्रंथ धरणासारखे असतील तर त्यात मागील ज्ञान साठवलेले असते. धरण तेच तर करतं. पावसाच्या ऋतूमध्ये या पावसाळ्यात साठवून ठेवतं पाणी आणि वर्षभर आजूबाजूच्या गावांना हे पाणी पुरवतं. हे ग्रंथ म्हणजेच ते साठवलेलं ज्ञान आहे, जे आयुष्यभर आपल्याला पाण्यासारखं तृप्त करत असत. असे हे ग्रंथ आपल्या जीवनात एवढा महत्वाचा रोल प्ले करतात, भूमिका प्ले करत असतात. दुसऱ्या परिच्छेदात काय अपेक्षित आहे आपण पाहूया. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे वाचन मंदावले व ग्रंथालय ओस पडली आहेत, ही सत्य परिस्थिती. इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडियम्स, मोबाईल, लॅपटॉप, ऑनलाईन टीचिंग ऑप्शन्स अँड मेनी मोर, ऑनलाईन लर्निंग ऑप्शन्स अँड मेनी मोर, या सगळ्या गोष्टींमुळे ग्रंथालय हळूहळू ओस पडली आहेत. माणसाची पावलं ग्रंथालयाकडे न जाता एका इलेक्ट्रॉनिक दुकानाकडे जातात आणि तिथे जाऊन आपल्याला आवश्यक असलेली माहिती किंवा किंडल बुक आपण घेऊन येतो. सध्याचे युग स्पर्धात्मक व धकाधकीचे, माणसाच्या डोळ्याला माणूस दिसत नाही असे आहे. सध्याचे युग कसे आहे तर स्पर्धात्मक है, कॉम्पिटिटिव वर्ल्ड, यस, कॉम्पिटिटिव दुनिया. इस कंपटीशन में ना इंसान को फास्ट बनना है. माणसाला गतिमान व्हायचंय आणि या गतिमान जीवनात धकाधकीचं आयुष्य जगायचं. थांबून स्लो स्लो अँड स्टडी हळूवार आयुष्य जगण्याचं आता हे हे जग राहिलं नाही. इथे गतिमान जग झालंय. स्पर्धेत प्रत्येकाच्या पुढे प्रत्येकाला जायचं. माणसाच्या डोळ्याला माणूस दिसत नाही आहे, ही परिस्थिती आताची. सतत माणूस धावाधाव करतोय, सतत धावाधाव आणि घड्याळाच्या काट्यावर जीवन चाललंय. एक वेळेस घड्याळ बंद पडून थांबेलही, पण माणूस थांबणार नाही. माणसाला धावायचंच असतं. शांतपणे वाचनाचा रसास्वाद घ्यावा, आनंद अमृत प्यावे, अशी उसंत या माणसाकडे आज उरलेली नाही. शांतपणे बसावं एके ठिकाणी, वाचनाचा अनुभव घ्यावा, रसास्वाद घ्यावा, चार ज्ञानाचे शब्द ऐकावे, समजून घ्यावेत, त्यातून आनंद आनंद अमृताप्रमाणे असलेला आनंद अनुभवावा. यासाठी मोकळा वेळ उरलेला नाही, उसंतच माणसाकडे नाही. पुढच्या परिच्छेदात आपण लिहू शकतो, 21व्या शतकात दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट यांच्या जमान्यात ग्रंथालयाचा विसर पडत चालला. हे 21वं शतक, या 21व्या शतकात दूरचित्रवाणी, दूरदर्शन, टेलिव्हिजन, संगणक, कॉम्प्युटर, इंटरनेट यांच्या जमान्यात ग्रंथालयाचा तर विसरच पडत चालला. वाचनाची आवड अस्तंगत हळूहळू संपत चालली. वाचन, मनन, चिंतन, वाचणे, त्यावर विचार करणे, त्या गोष्टी लक्षात ठेवणे, ही प्रक्रिया आता हळूहळू दूरच होत चालली आणि वाचनप्रियतेवर हळूहळू आक्रमण होत चाललं. आणि प्रियता असणारी माणसं हळूहळू या स्पर्धेत मागे पडू लागली आहेत, यावर आक्रमण होत चाललं. कुठेतरी या ग्रंथालयांनी आपलं स्वरूप बदलावं. या ग्रंथालयांमध्ये पण आधुनिक तंत्रज्ञानाने वाचनाची माध्यमं उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा आपण ठेवली पाहिजे आणि असाच स्वीकार ग्रंथालयामध्येही झाला पाहिजे. हेच पुढे आपल्याला सांगायचं. गावात ग्रंथालय सांस्कृतिक केंद्रे बनावीत.
येस, गावात जी ग्रंथालय आहेत ना तिथे सांस्कृतिक केंद्र असावं. फक्त ग्रंथालय म्हणजे फक्त वाचनालय नाही, तर कल्चरल ऍक्टिव्हिटीज साठी असलेला एक सेंटर पॉइंट, सांस्कृतिक केंद्र. वेगवेगळ्या कारणांसाठी गावातील लोक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आपल्या या ग्रंथालयात भेट देतील अशी काहीतरी सोय व्हावी. गावातील विचारवंत, कलावंत सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे. गावातील विचारवंतांचे, कलावंतांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावे. गावाबाहेरील विचारवंत, लेखक, कवी यांना आपल्या गावात बोलावून त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. अशा या विचारवंतांनी, अशा या श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांनी आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवावं आणि त्यांच्या ज्ञानातून लोकांना वाचनाची आवड निर्माण हो. त्यांच्या अनुभवातून लोकांमध्ये वाचनाची हळूहळू गोडी लागेल. ग्रंथालयाचे बदलत्या काळानुसार रूपही पालटावे लागेल. ग्रंथालय फक्त पुस्तकांनी भरून चालणार नाही, तर त्यांचं रूप बदललं पाहिजे. फक्त पुस्तकच नाही तर पुस्तकांसोबत संगणकही ग्रंथालयात असले पाहिजे, सीडीज असल्या पाहिजे, कॅसेट्स उपलब्ध झाले पाहिजेत. म्हणजेच ग्रंथ हे ज्ञानाला निमंत्रण देणारे ठरते. ग्रंथ म्हणजेच ज्ञानाला निमंत्रण, आकाशाला गवसणी घालणारे विमान. ग्रंथ म्हणजेच ज्ञानाला निमंत्रण, बसल्या ठिकाणी ज्ञान देणार म्हणजेच कोण असेल तर ग्रंथ. बसल्या ठिकाणी आकाशाची सफर घडवून आणणारा जर कोणी असेल ते म्हणजेच ग्रंथ. ज्ञानसागराची सैर करणारी नौका म्हणजेच ग्रंथ. ज्ञानाच्या सागरातून दूर दूर पर्यंत आपण फिरून येतो, कोणाच्या मदतीने? ग्रंथांच्या मदतीने. अशाच या वाचनाच्या आलयात म्हणजेच वाचनालयात, ग्रंथालयात अर्थात घरात मन रमावे. घरासारख्या या ग्रंथालयात आपलं मन रमावं, ज्ञानामृत पिऊन तृप्त व्हावं. या ग्रंथांमधून मिळणाऱ्या ज्ञानाचं अमृत पिऊन आपण तृप्त व्हावं आणि सर्वसंपन्न व्हावं, अशीच आमची अपेक्षा आहे. आणि असे बदल ग्रंथालयात, वाचनालयात घडावेत असे मला वाटते. हे आपण इथे लिहू शकतो. आपलं मत काय होतं या ग्रंथालयांच्या बदलत्या स्वरूपावर ते आपण इथे मांडले. अशा पद्धतीने आपण कल्पकतेने हा निबंध आणखी खुलवू शकतो. तर आपण वळूया आपल्या चौथ्या निबंधाकडे. चौथा निबंध आहे इथे, विना सहकार नाही उद्धार या म्हणीवर आधारित आपले विचार उदाहरणासह स्पष्ट करा, अथवा या म्हणीवर आधारित एक गोष्ट तयार करा. एक म्हण आहे, विना सहकार नाही उद्धार. मदतीशिवाय कोणाचा उद्धार होत नाही. या म्हणीवर आधारित आपले विचार एका उदाहरणासह स्पष्ट करा किंवा एक काल्पनिक गोष्ट तुम्ही तयार करा. तर बघूया अपेक्षित उत्तर काय असू शकतं मॉडेल आन्सर मध्ये. चौथा निबंध आपण पाहतोय. या चौथ्या निबंधाचं अपेक्षित उत्तर आहे समोर असलेली एक कथा. ओके, तर मी याचं उत्तर सुरू करतोय, आपण लक्ष द्या. मनुष्य समाजशील प्राणी आहे. समाजात राहणारा, समाजाला समजून घेणारा, समाजाचा एक भाग असलेला असा हा मनुष्य समाजशील प्राणी. एकमेकांच्या मदतीने त्याने स्वतःचा विकास केलेला आहे. नेहमीच या माणसाने एकत्र राहून प्रगती केलेली आहे, विकास केलेला आहे. आणि या माणसाच्या राहण्या आणि वागण्यातूनच एक म्हण निर्माण झालेली आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. म्हणजेच काय, आपण एकमेकांना मदत करू आणि सर्वच योग्य मार्गी लागू. एकासाठी अनेक व अनेकांसाठी एक हा विचार इथे मांडलेला आहे. म्हणजे एकाच्या मदतीला अनेक येतील तर अनेकांच्या मदतीला प्रत्येक जण धावून येईल. ही या म्हणी मागची विचार कल्पना. जे एकट्याला करणे अशक्य असते ते अनेकांच्या हातांनी शक्य होतेच. कोणतेही काम एकट्याने करणं जर अशक्य वाटत असेल तर तिथे अनेकांची मदत मिळाल्यास ते काम
सहजतेने शक्य होऊ शकतं. येस स्टुडंट्स, ते तिथे सांगितलं. गवताची काडी कुचकामी असते. एक सिंगल गवताची काडी काही कामाची नसते, पण अशाच या काड्यांच्या वळलेल्या दोर हत्तीला बांधून ठेवू शकतो. गवताचा एक काडी, एक थ्रेड बघितला ना तुम्ही, असं फाडून तोडू शकतो. पण अशाच या गवतांच्या काड्यांचा वळलेला जो दोर असतो ना, दोरखंड, एवढा जाड दोरखंड, त्या दोरखंडाने हत्ती बांधून ठेवत होते. हत्ती, सर्व शक्तिमान, जगातील सर्व शक्तिमान प्राण्यांमध्ये एक प्राणी हत्ती. या हत्तीला थांबवू शकतं ते गवत. जे न करी राव ते करी गाव, अशी सुद्धा एक म्हण आहे. म्हणजे एकटा राव काही करू शकत नाही, ते काम अख्खा गाव करून दाखवू शकतो. प्रभू श्री रामचंद्राने केलेली सेतूची उभारणी एक उदाहरण आहे. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी स्थापन केलेलं स्वराज हे एक उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराज मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची केलेली स्थापना, पारध्याच्या जाळ्यात सापडलेले पक्षी, ही एक सुंदर कल्पना आहे. एकमेकांच्या मदतीने मुक्त होण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी. पारध्याच्या जाळ्यात सापडलेले पक्षी, जर एकटा पक्षी पारध्याच्या जाळ्यात सापडला, तो कितीही फडफडला तरी त्या पारध्याचं जाळ तोडू शकत नाही. पण जर अनेक पक्षी एकत्रितपणे या पारध्याच्या जाळ्यात सापडले, तर त्या पक्ष्यांच्या ताकदीने ते जाळ घेऊन ते उडून जाऊ शकते. एवढी ताकद असते त्या पक्ष्यांमध्ये. येस, अशाच या वेगवेगळ्या कथा, वेगवेगळी उदाहरणं आहेत, यातून आपण सहकाराचा संदेश देऊ शकतो. बनगरवाडी ही एक कादंबरी आहे. येस, ही कादंबरी, या कादंबरीतील तालमीवर पेंड टाकण्याचे काम, सारे धनगर एकत्र काम पूर्ण होणे, एकजुटीत ताकद असणे, सहकाराचे महत्व, सहकारी चळवळीमुळे शेतकरी कर्जमुक्त आणि साखर कारखाने, बँका, शाळा यांची निर्मिती, लघु उद्योग निर्मिती, घर बांधणी, रुग्णालय, महाविद्यालय इत्यादी, भारतात सहकार वृक्ष विस्तारित. बनगरवाडी या कादंबरीचा हा भाग आहे. इथे एका तालमीवर पेंड टाकण्याचे काम चालत होते. तिथेच सारे धनगर एकत्र आले. या साऱ्या धनगरांच्या मदतीने हे काम, पेंड टाकण्याचं काम उत्तमरित्या परिपूर्ण झालं. या एकजुटीत काय ताकद असते ना, ते इथे दाखवलंय. एकजुटीत ताकद असणे आणि सहकाराचे महत्व प्रत्येक गावकऱ्याला पटले. एकमेकांना सहकार्य केल्याने, एकमेकांना मदत केल्याने, सहकार्य केल्याने किती फायदा होतो, फक्त माझा एकट्याचा नाही तर आपल्या सर्वांचा, याचं महत्व गावकऱ्यांना पडतं. अशा या सहकारी चळवळीमुळे शेतकरी कर्जमुक्त होतात. अशा या सहकारी चळवळीमुळे अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी होते. साखर कारखाने, बँका, शाळा यांची निर्मिती होते. कोणी एकटा व्यक्ती साखर कारखाना चालवू नाही शकत, कोणी एकटा व्यक्ती बँक उघडू नाही शकत, कोणी एकटा व्यक्ती शाळा चालवू नाही शकत. या सर्व मोठ्या मोठ्या संस्था, मोठे मोठे कारखाने, मोठमोठ्या गोष्टी एकमेकांच्या सहकाराने होतात. लघु उद्योगांची निर्मिती होते, छोटे मोठे बिझनेस सुरू होतात, घर बांधणी एकमेकांच्या मदतीने होते, रुग्णालय स्थापित केली जातात, मोठमोठी हॉस्पिटल्स, मोठमोठी रुग्णालय, दवाखाने उभारले जातात, महाविद्यालय, कॉलेजेस उभारले जातात. प्रगतीचा मार्ग भारताला एकजुटीने मिळाला. भारतात सहकार वृक्ष विस्तारित होत. म्हणजेच एकमेकांच्या मदतीचं हे वृक्ष हे भारतात पसरत जातं आणि भारताची प्रगती होते. माणूस जेव्हा स्वार्थीपणे विचार करतो ना, तेव्हा मात्र सहकाराची भावना त्याच्यामध्ये राहत नाही, तेव्हा मदतीची भावना त्याच्या मनात राहत नाही. त्यामध्ये फक्त आणि फक्त असतो तो एकच स्वार्थ. सहकारी तत्वावर विचार करताना आम्ही चा विचार करावा. सहकारी तत्वावर विचार करत असताना मीचा तर बिलकुल विचार करू नये.
विचार करावा तर फक्त आणि फक्त आम्हीचा, जिथे मी नाही तर आम्ही आहोत. निस्वार्थी सेवा करून जनांची प्रगती हा सहकार्याचा पाया आहे. निस्वार्थी सेवा, सेल्फलेस मदत करून जनांची प्रगती हाच सहकाराचा पाया आहे. एकमेकांच्या मदतीचा हाच एक स्ट्रॉंग पाया आहे. इथपर्यंत आपण हा निबंध बघितला. हा निबंध होता चौथा निबंध. यापुढे आपण सुरू करणार आहोत सेक्शन बी. तर अशा प्रकारे आपण हे 4 निबंध पाहिले. पण तुम्हाला परीक्षेत यापैकी एकच निबंध लिहायचा होता आणि योग्य तो निबंध लिहिला असल्यास तुम्हाला योग्य ते मार्क मिळतील. प्रेझेंटेशन या पद्धतीने असावं ते आता मी तुम्हाला सांगितलं. वळूया आपण सेक्शन बी कडे. सेक्शन बी मध्ये प्रश्नपत्रिकेत आलेला पहिला प्रश्न होता कथाकुंजपैकी क्वेश्चन नंबर 2. कथाकुंज मधला पहिला पाठ, पहिली कथा 2 मेघ यावर आधारित हे प्रश्न होते. तर आपण बघूया प्रश्न काय आहेत. प्रश्न पहिला, काळ्या ढगाकडे पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने का पाहिले? पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने का पाहिले यावर योग्य उत्तर आपण आता मॉडेल आन्सर मध्ये बघूया. तर योग्य उत्तर आहे, 2 ढग घाईघाईने जात होते. अचानक त्यांचा एकमेकांना धक्का लागला. पांढरा ढग स्वर्गात जायला निघाला होता आणि तो आपल्याच धुंदीत गर्वाने वर 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 जात होता. एक तर तो पांढरा ढग होता, हलकाही होता व सुंदरही होता. या गोष्टींचा त्याला गर्व होता आणि या गर्वाने तो स्वर्गाच्या दिशेने निघाला होता. त्याचबरोबर आपल्याला स्वर्गात जागा मिळणारच अशी त्याला खात्री वाटत होती. अशा या पांढऱ्या ढगाला स्वर्गात जागा मिळणार अशी खात्री वाटत होती आणि आपल्या पुढे त्याला काळा ढग अगदी तुच्छ वाटत होता. आपल्या सौंदर्यापुढे या पांढऱ्या ढगाला समोर दिसलेला काळा ढग अगदी तुच्छ वाटत होता. काळा ढग रंगाने काळा आणि वजनाने जड व मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली जात होता. असा हा काळा ढग वजनाने जड होता आणि वजनाने जड झाल्यामुळे काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे आकाशातून खाली खाली जात होता. त्याला स्वर्गाचा विचार करणे शक्यच नव्हते, कारण तो स्वर्गाच्या विरुद्ध दिशेला खाली खाली चालत होता. काळा ढग शेवटी मृत्यू लोकात म्हणजेच पृथ्वीवर जाणार आणि आपण श्रेष्ठ म्हणून स्वर्गात जाणार या विचाराने पांढऱ्या ढगाने काळ्या ढगाकडे तुच्छतेने पाहिले. हे आहे योग्य अपेक्षित उत्तर. जर पूर्ण उत्तर योग्य असेल तर 2 गुण मिळतील. जर काही मुद्दे चुकीचे असतील तर 1 गुण मिळण्याची शक्यता आहे. शब्द चुका शक्यतो करू नये, त्यासाठी अर्धा ते 1 गुण जाऊ शकतो. वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 2, पांढऱ्या ढगाला कोणत्या दिव्य तेजाचा विसर पडला? पांढऱ्या ढगाला कोणत्या दिव्य तेजाचा विसर पडला? तर उत्तर आहे, अपेक्षित योग्य उत्तर आहे, पांढरा ढग अभिमानाने भराभर वर वर जात होता, स्वर्गाच्या दिशेने जात होता. त्याला मनातून पूर्णपणे खात्री होती की स्वर्गाचे दार माझ्यासाठी उघडणारच व स्वर्गाची जागा मलाच मिळणार. अशा या खात्रीने पांढरा ढग आकाशाच्या दिशेने स्वर्गाच्या दिशेने वर वर चालला होता. स्वार्थी व दुराभिमानाची पट्टी जर आपल्या डोळ्यांवर बांधली असेल तर आपल्याला इतरांचा निस्वार्थपणा व चांगुलपणा कधीच दिसत नाही. अशा या पांढऱ्या ढगाने स्वार्थीपणाची पट्टी डोळ्यावर बांधली होती, त्यामुळे त्यांना त्या पांढऱ्या ढगाला त्या काळ्या ढगाचा निस्वार्थीपणा चांगुलपणा दिसलाच नाही. पण त्या पांढऱ्या ढगासमोर असलेला हा काळा ढग हा जरी मोडलेल्या विमानाप्रमाणे भर भर खाली येत होता तरीही तो सुंदर दिसत होता. त्याच्यातून लख्खकन चमकणारी वीज अगदी सुंदर दिसत होती. तेजस्वी असा अनुभव होता तो.
पांढऱ्या ढगाने ते सारे पाहिले आणि आपल्या त्या विजेचा, त्या सुंदरतेचा पुसट चमत्कारही नसल्याचे त्याच्या लक्षात आले. अशी ही लखकन चमकणारी वीज माझ्यात नाही याची जाणीव त्या पांढऱ्या ढगाला झाली. आपल्यात आनंदात, आपल्याच आनंदात व गर्वात असलेल्या पांढऱ्या ढगाला त्या काळ्या ढगातील दिव्य तेजाचा विसर पडला. आपल्याच आनंदात, आपल्याच गर्वामध्ये स्वर्गाकडे जाणाऱ्या अशा या पांढऱ्या ढगाला त्या दिव्य तेजाचा लगेच विसर पडला. हे अपेक्षित उत्तर होतं. दुसऱ्या प्रश्नासाठी जर यातील काही मुद्दे वगळले गेले असतील, चुकून राहिले असतील तर 1 मार्क मिळेल. जर शब्द चुका असतील तर अर्धा ते 1 मार्क कमी होऊ शकतो. चुकीचं उत्तर लिहिल्यास 0 मार्क. बोलूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे, ज्याला गुण आहेत 3. 3 गुणांसाठी आलेला तिसरा प्रश्न. पांढऱ्या ढगाने वळून पाहिल्यावर त्याला काय दिसले? अपेक्षित उत्तर आपण पाहूया. पांढऱ्या ढगाने वळून पाहिल्यावर त्याला काय दिसले? उत्तर समोर आहे. काळ्या ढगाला तुच्छ मानत पांढरा ढग अभिमानाने वर वर चालला होता. त्याने मागे वळून पाहिल्यावर त्याला काळ्या ढगातून चमकणारी वीज दिसली व त्या दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला. पण स्वतःकडे मात्र तेजाचा पुसटसा चमत्कारही नव्हता. अभिमान, गर्वाची पट्टी डोळ्यावर बांधलेली असल्यावर इतरांमधील चांगले गुण आपल्याला दिसत नाही. स्वतःच्याच धुंदीत असलेल्या अशा या गर्वाने, अहंकाराने भरलेल्या पांढऱ्या ढगाने उत्सुकतेने वर पाहिले. लवकरच आपला स्वर्गात प्रवेश होणार या आनंदात त्याला ढगातल्या त्या दिव्य तेजाचा विसर पडला. थोड्या वेळाने वळून पाहिल्यावर तो काळा ढग मात्र कुठेच दिसत नव्हता. पांढरा ढग वर वर स्वर्गाच्या दिशेने धावत होता, पण हळूच त्याने वळून मागे पाहिलं, पण त्याला काळा ढग मात्र कुठेच दिसला नाही. धरणी, या काळा ढग ज्या दिशेने जात होता ती पृथ्वी, ती धरणी मात्र स्नान मंदिरातून बाहेर पडणाऱ्या तरुणीसारखी प्रफुल्लित दिसत होती. ही धरणी मात्र अगदी सौंदर्यपूर्ण झालेली दिसत होती. एकदम फ्रेश वाटत होती. काळा ढग मात्र गायब होता, खाली दिसणारी धरणी मात्र प्रफुल्लित वाटत होती. झाडे, वेली बालकांप्रमाणे निरागसपणे हसत होत्या. धरणीवर असलेली ही झाडे, या वेली हिरवळ आनंदित दिसत होती. लहान लहान बालकांप्रमाणे निरागसपणे, इनोसेंटली हसत होत्या. पाखरे झाडांवर बसून आनंदाने आपले पंख फडफडवीत होती. अशीच ही पाखरे झाडांवर बसून आनंद व्यक्त करत होती. एकंदरीत धरतीवर आनंदाचे व प्रसन्नतेचे वातावरण पसरलेले पांढऱ्या ढगाला दिसले. ओव्हरऑल धरतीवर आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण पसरलंय हे मात्र पांढऱ्या ढगाला स्वर्गात प्रवेश करण्यापूर्वी दिसले, जाणवले. हे अपेक्षित उत्तर होतं तिसऱ्या प्रश्नासाठी. हे उत्तर योग्य असल्यास 3 मार्क मिळतील. जर यातील काही मुद्दे लिहिलेले नसतील तर 1 ते 1.5 गुण जाऊ शकतो. जर अर्ध उत्तर बरोबर असेल तर 1 ते 1.5 गुण मिळू शकतो. शब्द चुकांसाठी अर्धा 1 मार्क जाऊ शकतो. चुकीच्या उत्तरास 0 मार्क मिळेल. बोलूया आपण चौथ्या प्रश्नाकडे. पांढऱ्या ढगाला स्वर्गाच्या दारात जाऊन कोणता अनुभव आला व तो आत का गेला नाही? आपल्याला दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे बरं का. 3 मार्कासाठी दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची. फक्त अनुभव लिहून चालणार नाही. तो आत का गेला नाही याचं कारण सुद्धा आपल्याला येथे लिहायचंय. यासाठीच 3 मार्क मिळतील. अपेक्षित उत्तर हे आहे आपल्या समोर. पांढरा ढग उड्डाण करणाऱ्या विमानाप्रमाणे अभिमानाने वर वर जात होता. त्याला स्वर्गात स्थान मिळवायचे होते. तेवढे एकच ध्येय मनात ठेवून कोणतेही सत्कर्म न करताच अभिमानाने पांढरा ढग स्वर्गाच्या वाटेने चालला होता.
त्याला स्वर्गात जायचं होतं आणि हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो जलद गतीने वर वर आकाशात जात होता. त्याच वेळी आपल्या जीवनाचा इतरांच्यासाठी उपयोग व्हावा, आपण उरलो नाही तर बेहत्तर पण इतरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा, अशा उदात्त हेतूने काळा ढग मोडलेल्या विमानाप्रमाणे खाली भर भर खाली येत होता. पांढरा ढग आकाशाच्या दिशेने जात होता, स्वार्थी भावनेने, सत्कर्म न करता अभिमानाने फक्त स्वर्ग प्राप्तीचा हेतू मनात ठेवून वर जात होता. पण काळा ढग मात्र, आपण उरलो नाही तरी चालेल पण दुसऱ्यांच्या जीवनात आनंद पसरवून जाऊ, या हेतूने तो मोडलेल्या विमानाप्रमाणे धरतीकडे येत होता. जेव्हा पांढऱ्या ढगाने मागे वळून पाहिले तेव्हा काळ्या ढगातून चमकणाऱ्या विजेच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार झाला. स्वतःकडे मात्र विजेचा पुसट चमत्कार सुद्धा नव्हता. पांढरा ढग जेव्हा स्वर्गाच्या दारात येऊन पोहोचला तेव्हा आपल्याला आज सहज प्रवेश मिळणार अशी त्याची कल्पना होती, कारण त्याच्या पुढे कोणीच स्वर्गाच्या वाटेत जाणारे नव्हते. सर्वांच्या पुढे आला होता, इतर ढग त्याला मागे दिसले होते जाताना, पण हाच सर्वात पुढे स्वर्गाच्या दिशेने पोहोचला होता. पण रक्षकाने मात्र त्याला अडवले. रक्षकाने त्याला अडवले. स्वर्गातील जागा एका काळ्या ढगाला मिळाली हे ऐकून पांढरा ढग मात्र भांबावून गेला. कन्फ्युज, भांबावून जाणे, गडबडणे. कारण सत्कर्माचे फळ नेहमीच चांगले असते. काळ्या ढगाने जे सत्कर्म केले त्याचे फळ, चांगले फळ त्याला मिळाले. तापून गेलेल्या धरतीला, या धरणीला शांत करण्याकरता काळ्या ढगाने आपले जीवन सर्वस्व दिले होते. म्हणून पांढऱ्या ढगाला तेथे स्थान नव्हते व तो आत जाऊ शकला नाही आणि ती जागा मिळाली होती काळ्या ढगाला. याप्रमाणे उत्तर अपेक्षित आहे. जर योग्य उत्तर लिहिलं असेल तर 3 मार्क मिळतील, तर अर्ध उत्तरच योग्य असेल तर 1 ते 1.5 मार्क मिळू शकतो. 1 ते 1.5 मार्क जाण्याची शक्यता आहे आणि शब्द चुका केल्यास अर्धा ते 1 गुण जाऊ शकतो. चुकीच्या उत्तरास 0 मार्क, योग्य उत्तरास पूर्ण 3 मार्क मिळतील. वळूया आपण सेक्शन बी मधल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3 इन फ्रंट ऑफ यू. काव्यांगण. काव्यांगण पैकी हा प्रश्न तिसरा विचारला गेला होता आणि प्रश्न चौथा होता रंगस्पर्शापैकी. तर आपल्याला कथाकुंज, काव्यांगण आणि रंगस्पर्श यापैकी असलेल्या 2 पुस्तकांमधून आपल्याला उत्तरे लिहायची होती. तर आपण आता सुरू करतोय काव्यांगणचा भाग. प्रश्न तिसरा. सुखाचे हे सुख या कवितेतील, या संतवाणीतील हे 2 प्रश्न जे तुमच्या समोर आहेत त्याचं अपेक्षित उत्तर काय असावं ते आपण पाहून घेऊया.